नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपण समीकरण हा टॉपिक पाहत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण समीकरण कशा पद्धतीने सोडवायचं त्याच्याशी संबंधित काय नियम आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये समीकरणाशी संबंधित असलेल्या सर्व संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहेत। समीकरण म्हणजे नेमकं काय याविषयीची संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समीकरण कशा पद्धतीने सोडवायचं हे पाहणार आहोत। ठीक आहे, समीकरण सोडवायचं म्हणजेच ते जे समीकरण दिलेले आहे त्या समीकरणामध्ये जे चल दिलेले असेल त्या चलाची किंमत काढणे आणि त्या चलाची किंमत म्हणजेच काय, समीकरणाची उकल आपण असे म्हणत असतो। ठीक आहे, आता यामध्ये बघा सुरुवातीला नियम समजून घ्या कशा पद्धतीचे आहेत। तर समीकरण या पद्धतीने असते, इथे डावी बाजू बरोबर उजवी बाजू, लेफ्ट हँड साइड बरोबर राइट हँड साइड। ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला बेसिक क्रिया माहिती आहे गणितामधील, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या सर्वच्या सर्व क्रिया तुम्हाला समीकरणामध्ये पाहायला मिळतील। ठीक आहे, मग या क्रिया वापरत असताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, त्या काय आहेत ते समजून घेऊयात। आता या ठिकाणी बघा, एखादी संख्या इकडे अधिकच्या स्वरूपामध्ये असेल, इकडे अधिकच्या स्वरूपात असेल, या साईडला असेल किंवा या साईडला कुठल्याही साईडला असेल, ज्यावेळेस ती साईड चेंज करते म्हणजे ती दुसऱ्या साईडला जाते, जर ती अधिक असेल तर ती काय होते, दुसऱ्या साईडला गेल्यानंतर वजा होणार। काय होणार आहे, वजा होणार आहे, म्हणजे फक्त तिचं चिन्ह बदलेल। इकडे अधिक असेल तर ती जर उजव्या बाजूला आपण पाठवली तर ती वजा होईल। ठीक आहे, म्हणजे तिला वजाचं चिन्ह येणार आहे। जर समजा ती संख्या समजा इकडे एखादी संख्या वजाच्या स्वरूपात असेल आणि तिला जर तुम्ही दुसऱ्या बाजूला पाठवलं तर त्याचं चिन्ह काय होणार आहे, अधिक होणार आहे। म्हणजे हे फक्त विरुद्ध चिन्ह होऊन जातात अधिक आणि वजासाठी, अधिक आणि वजासाठी विरुद्ध चिन्ह होऊन जातात ज्यावेळेस ते दुसऱ्या साईडला जातात त्याच वेळेस। समजा इथे संख्या तुम्हाला वजाच्या स्वरूपात असेल, ज्यावेळेस ती दुसऱ्या साईडला जाते म्हणजे ती जर समजा उजव्या बाजूला गेली तर ती अधिक होणार, ती काय होणार आहे, अधिक होणार आहे। समजा उजव्या बाजूला संख्या अधिक असेल, अधिकच्या स्वरूपामध्ये असेल, ज्यावेळेस ती दुसऱ्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला जाते ती वजाच्या स्वरूपामध्ये येते, म्हणजे सरळ सरळ विरुद्ध चिन्ह होतात। एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जात असेल तर त्या संख्येचं फक्त चिन्ह बदलते, अधिक असेल तर वजा होणार, वजा असेल तर अधिक होणार। हे बेरीज आणि वजाबाकी साठी। ठीक आहे, आता यानंतर एक गुणाकार आणि भागाकार। समजा एखादी संख्या इकडे डाव्या बाजूला गुणाकाराच्या स्वरूपात आहे। आता गुणाकाराच्या स्वरूपात आहे म्हणजे नेमके काय, तर ती जी संख्या गुणाकाराच्या स्वरूपात असेल ती शक्यतो तुम्हाला ती अंशामध्येच दिसेल। ठीक आहे, तर अंशामध्ये राहते सरळ सरळ, तर ही ज्यावेळेस दुसऱ्या बाजूला जाणार त्यावेळेस ती भागाकाराच्या स्वरूपात येते। भागाकाराच्या स्वरूपात येते म्हणजेच काय, तर दुसऱ्या साईडला ज्या काही संख्या असतील, जे काही पद असणार आहेत त्या सर्व पदांना ती भागणार आहे, म्हणजे त्याच्या छेदामध्ये जातील। आपण भागाकार हा अंश आणि छेदाच्या स्वरूपात सुद्धा लिहित असतो, तर छेद म्हणजे सरळ सरळ इथे भागाकार आपण दर्शवत असतो। ठीक आहे, तर यामध्ये बघा ही सरळ सरळ इकडे गुणाकार असेल समजा डाव्या बाजूला, तर उजव्या बाजूला पाठवल्यानंतर ते भागाकाराच्या स्वरूपात जाते म्हणजेच छेदामध्ये जाईल। याच्या उलट जर समजा उजव्या बाजूला ती संख्या छेदात असेल किंवा भागाकाराच्या स्वरूपात असेल, छेद म्हणू शकता किंवा भागाकार दोन्ही सारखंच येणार इथे। ठीक आहे, भागाकाराच्या स्वरूपात असेल किंवा छेदामध्ये असेल, ज्यावेळेस ती डाव्या बाजूला जाईल म्हणजे दुसऱ्या साईडला, असं काही डाव्याच बाजूला दुसऱ्या साईडला जाईल, त्यावेळेस ती अंशामध्ये म्हणजेच गुणाकाराच्या स्वरूपात जाणार आहे। कुठे जाणार आहे, गुणाकाराच्या स्वरूपात। हे पण असं एकमेकांच्या विरुद्धच चालणार आहे। इथे बघा, जर समजा एखादी संख्या इथे भागाकाराच्या स्वरूपात आहे डाव्या बाजूला,
डाव्या बाजूला असेल किंवा उजव्या बाजूला, ज्यावेळेस ती साईड चेंज करते त्यावेळेस ती गुणाकाराच्या स्वरूपात येते, म्हणजेच ती कुठे जाणार आहे मग अंशामध्ये, पुढे असणार आहे ती अंशामध्ये. ठीक आहे. आणि या उलट इकडे जर गुणाकाराच्या स्वरूपात असेल तर दुसऱ्या बाजूला पाठवल्यानंतर ती भागाकाराच्या स्वरूपात येणार, म्हणजेच कुठे जाणार आहे छेदामध्ये. कुठे असेल छेदामध्ये. तर इथे थोडं वेगळं पडतंय. इथे गुणाकार म्हटलं की अंशासोबत त्याचा संबंध येणार आहे आणि भागाकार म्हटला की छेदासोबत त्याचा संबंध येणार आहे. तर एवढा चेंज थोडा लक्षात ठेवा. तर या पद्धतीने सरळ सरळ दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस संख्या जाते तर त्याच्यामध्ये चेंज तुम्हाला करायचं आहे. बेरजेच्या स्वरूपात असेल तर ते अधिक होणार, अधिकच्या स्वरूपात असेल तर बेरजेच्या स्वरूपात येणार. गुणाकार भागाकारामध्ये तोच कन्सेप्ट आहे. गुणाकारात असेल तर दुसऱ्या साईडला गेल्यानंतर भागाकारात येणार, म्हणजे छेदामध्ये असेल. आणि एखाद्या साईडला छेदामध्ये असेल किंवा भागाकारामध्ये, दुसऱ्या साईडला गेल्यानंतर गुणाकार म्हणजेच कुठे असेल ती अंशामध्ये. ठीक आहे. आता कदाचित तुम्हाला इथे कन्फ्युजन झालं असेल, पण ज्यावेळेस आपण समीकरण सोडवणार आहे हेच नियम वापरायचे. समीकरण सोडवत्या वेळेस तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे अतिशय सोप्या पद्धतीने समजून जाणार आहे. तर ही एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. नाहीतर मध्येच कुठेतरी हे असंच का झालं, ते तसंच का झालं, तर हे नियम आहेत समीकरण सोडवण्याचे, हेच नियम इथे आपल्याला वापरायचे. आता यानंतर आपण समीकरण कशा पद्धतीने सोडवायचं हे पाहूयात. नियम आपण बघितलेले. ठीक आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपण एक्चुअल समीकरणच पाहणार आहोत, म्हणजे या समीकरणामध्ये फक्त एकच चल असेल तर असे समीकरण आपल्याला इथे सोडवायचे. आता समीकरण सोडवण्यापूर्वी मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगणार आहे. तो कन्सेप्ट अतिशय महत्वाचा आहे. बऱ्याच जणांना तिथे एक प्रॉब्लेम येतो. पाहिजे हे एक इक्वेशन आहे 3x अधिक 5 बरोबर 7. हे इक्वेशन आहे. एक्चुअल समीकरण एकच चल आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आता यामध्ये बघा इथे एक सोबत कोण आहे 3 आहे, म्हणजे 3 हा काय झाला या चलाचा सहगुणक झाला. x या चलाचा सहगुणक आहे. बरोबर आहे. आता इथे आपल्याला लगेच कळतंय 3 सोबत x सोबत कोण आहे 3 आहे. आता हे इक्वेशन पहा x अधिक 5 बरोबर 7. आता या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. मी जर विचारलं तुम्हाला x चा सहगुणक किती आहे, इथे काही दिसतच नाहीये. बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादं चल असेल त्या चलासोबत कुठलाही अंक म्हणजे किंवा संख्या नसेल तर त्यासोबत एक असतो. त्यासोबत एक असतो. तो फक्त आपण दाखवत नाही किंवा तो दिसत नाही, पण तो असतो. या पद्धतीने 1 गुणिला x अधिक 5 बरोबर 7. आता इथे गुणाकाराचं चिन्ह लिहिण्याची गरज नाही, गुणाकारातच आहे असं त्याचा अर्थ होतो. आता हे समीकरण आणि हे समीकरण दोनही समीकरण सारखीच आहे. का सारखी आहे? आता इथे तुम्ही जर पाहिलं x चा जो सहगुणक इथे दिसत नाही, इथे x चा सहगुणक 1 दिसतो. जरी इथे सहगुणक दिसत नसेल तरी त्याचा सहगुणक किती आहे 1 आहे. जेव्हा केव्हा चलाचा सहगुणक तुम्हाला दिसत नसेल तर त्या ठिकाणी चलाचा सहगुणक हा 1 असतो असं समजून चालायचे. 1 असतोच. ठीक आहे. म्हणजे ते समीकरण तुम्हाला या पद्धतीने दिसेल. जर तुम्हाला तो सहगुणक दाखवायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही त्याला दाखवू शकता. म्हणजे ते हा जो 1 असणार आहे हा x या चलाचा सहगुणक असेल. बरोबर आहे. तर या ठिकाणी कन्फ्युजन करायचं नाही. आता थोडा चेंज करतो. 2/3 आणि ते x आहे अधिक 5 बरोबर 7. ठीक आहे. आता या ठिकाणी x सोबत कोण आहे, हा जो अपूर्णांक आहे 2/3 हा पूर्णच्या पूर्ण x सोबत आहे. म्हणजे x चा सहगुणक काय असेल मग 2/3. x चा सहगुणक काय असणार इथे 2/3. फक्त 2 असेल का नाही, किंवा फक्त 3 असेल का नाही, तर हा पूर्णच्या पूर्ण अपूर्णांक हा x चा सहगुणक असणार आहे. ठीक आहे.
या ठिकाणी अजून बघा, आता या ठिकाणी बघा 1/3 गुणिला x आहे बरोबर आहे, अधिक 5 बरोबर 7. या ठिकाणी सुद्धा हा जो अपूर्णांक आहे 1/3 हा x या चलाचा सहगुणक आहे बरोबर आहे. x ला गुणाकारात कोण आहे, 1/3 ही एक संख्या आहे, अपूर्णांक संख्या. तर ही जी अपूर्णांक संख्या आहे ही x या चलाचा सहगुणक असणार आहे. ठीक आहे. अजून बघा आता कन्फ्युजन कुठं होणार तुमचं, x/5 अधिक 2 बरोबर 8. आता या ठिकाणी बघा इथे x आहे, छेदामध्ये 5 आहे, अधिक 2 बरोबर 8. आता या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं x चा सहगुणक तर इथे थोडा गोंधळ होणार आहे. कारण हे जे उदाहरणे बघितले इथे एक सोबत 3 दिसतोय, इथे जरी कोणी दिसत नसतं तर 1 मानलाय आपण, 1 असतो तिथे, तिथे 2/3 दिसत आहेत, 1/3. या ठिकाणी थोडं कन्फ्युज होत का, कारण इथे अंशामध्ये x आहे आणि छेदामध्ये 5 आहे. तर ज्यावेळेस एखादी संख्या, आता इथे x आहे ना फक्त अंशामध्ये, तर इथे फक्त x आहे का, नाही, तर इथे कोण आहे, 1 आहे. सरळ सरळ 1/5 ही संख्या येते. x ला थोडं वेगळं लिहायचं, कारण इथे कोणीच नाही ना एक सोबत, म्हणजे तिथे कोण आहे, 1 आहे. म्हणजे ही संख्या काय असली पाहिजे, 1/5 असली पाहिजे. आणि इथे हा जो x आहे या संख्येला गुणाकाराच्या स्वरूपात आहे, अधिक 2 बरोबर 8. या पद्धतीने त्या समीकरणाला आपण लिहू शकतो. पण यानंतर तुम्ही सहज सांगू शकता की 1/5 हा x चा सहगुणक आहे बरोबर आहे. 1/5 हा x चा सहगुणक आहे. इथेही सांगू शकता, पण केव्हा, हा कन्सेप्ट माहित असेल तर, नाहीतर तुमचा गोंधळ होणारच आहे. ठीक आहे. तर मग 1 चा सहगुणक काय येते, 1/5. अजून बघा 2x/7 अधिक 8 बरोबर 9. आता या ठिकाणी सुद्धा बघा इथे अंशामध्ये 2x आहे आणि छेदामध्ये 7. तर ही जी संख्या आहे तर ही या पद्धतीने लिहिलेली 2/7 आणि हा जो x आहे या पूर्ण अपूर्णांकाला गुणाकाराच्या स्वरूपात आहे, अधिक 8 बरोबर 9. आता तुम्ही लगेच सांगू शकता की 2/7 हा x चा सहगुणक आहे. 2/7 हा x चा सहगुणक आहे. इथेही पाहून डायरेक्ट सांगता येईल तुम्हाला, x च्या सोबत 2 दिसतंय आणि छेदामध्ये कोण 7 आहे, तर 2/7 हा x चा सहगुणक आहे. इथे बघा 3/5 किंवा 3x/5 वजा 9 बरोबर 11. या ठिकाणी काय येणार आहे, x चा सहगुणक 3/5 हा x चा सहगुणक असेल. तर अशा पद्धतीने काही समीकरणामध्ये संख्या येत असतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाहीये. तर या पद्धतीने तुम्ही सहज त्या तो जो चल असणार आहे त्या चलाचा सहगुणक सहजरित्या काढू शकता. चला तर आता समीकरण कशा पद्धतीने सोडवायचं ते पाहूयात. जेमतेम तुम्हाला जिथे अडचणी येऊ शकतात ते सर्वच कन्सेप्ट मी अगोदरच क्लिअर केलेले आहेत. आता फक्त पाहायचंय की समीकरण कशा पद्धतीने सोडवायचे. तर यासाठी हे एक्झाम्पल तर आपण घेणारच आहे, पण या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुठल्याही बुकमध्ये जेवढे काही एक्झाम्पल मिळत असतील ते सर्व सॉल्व्ह करून बघा. कारण तुम्ही जेवढे उदाहरणं सोडवाल तेवढीच तुमची प्रॅक्टिस होणार आहे आणि तुम्हाला ज्या काही डिफिकल्टीज येणार आहे त्या तुम्हाला सहजरित्या सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. 1-2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून तुम्ही इक्वेशन मध्ये परफेक्ट होऊ शकत नाही, तर तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणे सोडवावं लागतील. तर यामध्ये बघा एकदम सिंपल उदाहरणे घेतलेली आहेत. सुरुवात आपण सिंपल उदाहरणापासून केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. आता हे जे पहिलं उदाहरण आहे x+5 बरोबर 7. आता एक सहजरित्या इथे जर पाहिलं तुम्ही तर x च्या सोबत कोण आहे, कोणीच नाही, म्हणजे कोण असणार आहे 1. तर इथे x चा सहगुणक किती, 1 आहे. तसं आपल्याला इथे काही गरज नाहीये, पण सहजरित्या तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगितलं. ठीक आहे. तेवढीच तुमची प्रॅक्टिस पण होणार आहे. तर x चा सहगुणक 1 आहे इथे. ठीक आहे. जाऊ द्या. आपल्याला खरं तर समीकरण सोडवायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं, त्या समीकरणामध्ये असलेले जे चल आहे
व्हेरिएबल आहे त्याची किंमत आपल्याला काढायची असते आणि त्याच किमतीला उकल हा शब्द सुद्धा वापरला जातो. ठीक आहे. मग काही ठिकाणी उकल म्हटलेलं असेल किंवा किंमत म्हटलेलं असेल तर कन्फ्युजन करायचं नाही. तर पाहूया त्याचे पहिलं उदाहरण आहे x अधिक 5 बरोबर 7. या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची. आता नेहमीसाठी लक्षात ठेवा जेव्हा केव्हा तुम्ही त्या चलाची किंमत काढणार आहे मग चल कुठला येऊ शकतो A to Z पर्यंत. इथे आपण साधारणतः x आणि y चा वापर केलेला आहे. या व्यतिरिक्त कुठलंही चल असू शकतं, कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. तर ज्यावेळेस आपण त्या चलाची किंमत काढत असतो तर तुमचं टार्गेट काय असायला पाहिजे, ते जे चल आहे ते चल कुठल्या तरी एका साईडला तुम्हाला ठेवायचं. कुठल्या तरी एका साईडला तुमच्या सोयीनुसार. असं काही नाही की ते उजव्याच बाजूला पाहिजे किंवा डाव्याच बाजूला, ते तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जसं योग्य जमेल त्या पद्धतीने. तर कुठल्या तरी एका साईडला ठेवायचं आणि ज्या काही संख्या उरणार आहेत त्या सर्वच्या सर्व या दुसऱ्या साईडला जायला पाहिजेत. अशाच पद्धतीने तुम्हाला त्या चलाची किंमत मिळत असते. ठीक आहे. मग एखाद्या वेळेस चल हे एक वेळेस नाही तर 2-3 वेळेस आलेलं असेल तर त्याच्या ज्या काही बेरीज वजाबाकीच्या क्रिया आहेत त्या करून घ्यायचे आणि नंतर त्याला एका साईडला आणायचे. तर पाहिजे x अधिक 5 बरोबर 7. आता या ठिकाणी काय करू, ही जी टर्म आहे ही डावी साईड आहे आणि ही उजवी साईड आहे. तर x आपले चल डाव्या साईडला आलेला आहे तर या ठिकाणी त्याला एकटच ठेवायचं. आपल्याला त्याची किंमत काढायची म्हणजे तो एकटाच राहायला पाहिजे. मग यासाठी काय करायचे, त्याच्या आजूबाजूला कोणी असेल तर त्याला दुसऱ्या साईडला पाठवून देऊ. बरोबर आहे. मग इथे अधिक 5 आहे, अधिक 5 आहे. अधिक 5 ज्यावेळेस आपण उजव्या बाजूला पाठवणार त्यावेळेस x हा एकटा असेल, त्याच वेळेस x ची किंमत मिळेल. बरोबर आहे. मग इथे हे 5 अधिकच्या स्वरूपात आहे, मला ते दुसऱ्या साईडला पाठवायचे दुसऱ्या बाजूला. मग ती कुठली असते, इथे हा डाव्या बाजूमध्ये मला उजव्या बाजूला पाठवायचे. तर तुम्हाला नियमामध्ये मी सांगितलं होतं की ज्यावेळेस तो ती जी संख्या असेल साईन चेंज करणार त्यावेळेस त्याचं साईन सुद्धा चेंज होतं, त्याचं चिन्ह. मग इथे बघा इथे अधिकच्या स्वरूपात आहे, ते इकडे गेल्यानंतर तो काय असेल वजाच्या स्वरूपात येणार. म्हणजेच म्हणून इथे काय लिहिणार आपण, x बरोबर हे 5 इकडे गेले, हे 7 जसे तसे लिहून घ्यायचे कारण याला काहीच नाही करणार. हे 5 इकडे अधिकच्या स्वरूपात आहे, इकडे येणार आहे वजा होईल, वजा 5. बरोबर आहे. इथे काय मिळेल आता, म्हणून x बरोबर 7 मधून 5 गेले, यांची वजाबाकी करून घ्यायची. 7 मधून 5 गेले किती राहणार आहे 2. म्हणजे बघा इथे x ची किंमत किती मिळाली आहे 2. म्हणजेच या समीकरणाची उकल किती मिळते 2 मिळते. बरोबर आहे. आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडू शकतो, कदाचित पडणार पण नाही पण पाहिजे. आता मी ते हे जे अधिक 5 आहे दुसऱ्या साईडला पाठवले ते वजा 5 झाले. मग काहींना प्रश्न पडू शकतो की मी हे वजा 5 नंतर लिहिले 7च्या नंतर, मग मी ते अगोदर लिहू शकतो का, असाही प्रश्न पडू शकतो आपल्याला. तर त्याने काही फरक पडणार नाही, मी अगोदर लिहिले काय आणि नंतर लिहिले काय. ठीक आहे. जर समजा मी तिथे अगोदर लिहिले असते तर काय झालं असतं, तर पाहिजे हे मी इथं पुसून टाकतो. हे अधिक 5 आहे, इकडे आल्यानंतर वजा 5 मी अगोदर लिहिले, काही फरक पडणार नाही त्याने. फक्त इथे काय करावं लागेल, इथे कंस घ्यावा लागेल कारण याच्या समोरच बरोबरीचं चिन्ह आहे. इथे थोडं कन्फ्युजन होऊ शकते, त्यासाठी आपण इथे ब्रॅकेट घेतलेला आहे, कंस घेतलेला आहे. नंतर काय हे 7 आहे. आता हे जे 7 आहे ते अधिकच्या स्वरूपात आहे, धनसंख्या आहे आणि धनसंख्येसमोर आपण नेहमी अधिकचं साईन लिहत नाही, पण इथे याच्या समोर संख्या आलेली आहे म्हणून इथे ते लिहावाच लागणार आहे अधिक 7 या पद्धतीने. बरोबर आहे. आता मला सांगा इथे वजा 5 आहे आणि अधिक 7 आहे, ज्यावेळेस चिन्ह विरुद्ध असतात त्यावेळेस आपल्याला वजाबाकी करावी लागते. बरोबर आहे. मग इथे काय होणार आहे, 5 मधून 7 जात नाही, मग 7 मधून 5 गेल्यानंतर 2 उरतील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 7 आहे, अधिकचं चिन्ह आहे म्हणून उत्तर किती 2. तर मला सांगायचं काय आहे की ही संख्या इकडे येणारी संख्या तुम्ही अगोदर लिहा किंवा नंतर लिहा, त्याने काही फरक पडणार नाही. ठीक आहे. ती तुम्ही तुमच्या सोयीनुसार लिहू शकता. तर दोन्ही कंडिशन मध्ये
उत्तर जे ते सारखंच राहणार. बस मला एवढंच सांगायचं होतं, कारण की बऱ्याच जणांना हा प्रश्न पडू शकतो, त्यासाठी हा जो मुद्दा आहे तो अगोदरच क्लिअर केला. ठीक आहे. दुसरं पहा, एक्स अधिक 9 बरोबर 4. सारखंच उदाहरण आहे, काहीच फरक नाहीये. एक्स ला एकटं पाडायचंय, बरोबर आहे. त्याच वेळेस आपल्याला एक्स ची काय किंमत ती कळणार आहे. कोणासोबत तरी राहून त्याची किंमत कळेल का आपल्याला? नाही. मग त्याला एकटं पाडावं लागणार आहे. मग एकटं पाडायचंय तर त्याच्या आजूबाजूला कोणी आहे का, तर ते दुसऱ्या साईडला पाठवा, बरोबर आहे. तेव्हाच त्याची किंमत कळेल. मग इथे अधिक 9 आहे, दुसऱ्या साईडला पाठवा. इकडे अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर -9 होतील. म्हणजेच काय मिळेल, म्हणून एक्स बरोबर 4 - 9. 4 - 9. इकडे अधिक 9 आहे, इकडे गेल्यानंतर -9 झाले. म्हणून आता हे जे 3 बेल याला म्हणून म्हणतो आपण. साधारणतः जी समीकरण असतात त्यामध्ये हे वापरले जातात. ठीक आहे. म्हणून न लिहिता टिंबे लिहिले. ठीक आहे. हा, तर पाहिजे एक्स बरोबर, आता 4 मधून 9 जात नाही, पण 9 मधून 4 जातात. मग किती येणार उत्तर? इथे 5 येईल. पण यामध्ये मोठं कोण आहे? 9 आहे, आणि 9ला वजाचं चिन्ह आहे, म्हणून उत्तराला सुद्धा वजाचं चिन्ह आहे. तर एक्स ची किंमत किती मिळते आपल्याला? एक्स बरोबर -5 ही किंमत आपल्याला इथे मिळते. म्हणजे समीकरणाची उकल किती मिळते? एक्स बरोबर -5. आता यानंतर तिसरं उदाहरण पाहिजे. y - 15 बरोबर 7. आता एक्स न घेता y घेतलेला आहे. आता ए पासून झेड पर्यंत कुठलंही अल्फाबेट इथे वापरल्या जाऊ शकतं. असं काही नाही की एक्स असायला पाहिजे किंवा वाय. आपल्याला बऱ्याच वेळेस एक्स आणि वाय यांची सवय पडलेली असते. कुठेही समीकरण सोडवलं म्हणजे त्याच्यामध्ये एक्स आणि वाय दिसणार आहे, ते समीकरण आपण सोडवणार आहे. आणि काही वेळेस जर फक्त एक्स वाय ऐवजी दुसरे काही अल्फाबेट आले तर तिथे आपण कन्फ्युज होऊन जातो की आपल्याला हे समीकरण सोडवता येणार की नाही. तर असं होत असतं. तर त्याचा तो मुद्दाच येऊ द्यायचा नाही. तर अल्फाबेट कुठलेही असू द्या, समीकरण ज्या पद्धतीने सोडवायचं त्याच पद्धतीने सोडवायचं. तर पाहिजे तिथे वाय ची किंमत काढायची. वाय कुठल्या तरी एका साईडला एकटाच राहायला पाहिजे, त्याच वेळेस त्याची किंमत कळणार आहे. तर इथे हे त्याच्यासोबत आहे -15, त्याला दुसऱ्या साईडला पाठवा. आता या ठिकाणी हे वजाच्या स्वरूपात आहे. ज्यावेळेस दुसऱ्या साईडला जाणार ते अधिक होणार, त्यांचं साईन जे आहे ते चेंज होणार आहे. म्हणजे इथे काय मिळेल, म्हणून काय लिहिणार आपण? वाय बरोबर हे 7 जसे तसे इथे अधिक -15 आहे, दुसऱ्या साईडला गेल्यानंतर +15 होईल. +15 म्हणून y बरोबर 7 + 15. 7 + 15 किती होतात? 22. तर इथे y ची किंमत किती मिळाली आपल्याला? 22. यालाच आपण समीकरणाची उकल सुद्धा म्हणत असतो. समीकरणाची उकल किती मिळते? 22 मिळते. ओके. एक 14 नंबरचं एक्झाम्पल बघूया. आता एक शेवटचं एक्झाम्पल असणार आहे या व्हिडिओ मधून. तर पाहिजे y - 8 बरोबर -4. आता या ठिकाणी बघा, y ला एकटं पाडावं लागेल, त्याच वेळेस y ची किंमत मिळणार आहे. आणि y सोबत इथे कोण आहे? -8 आहे. -8 आहे. तर -8 ला उजव्या बाजूला पाठवावं लागेल, बरोबर आहे. इकडे वजाच्या स्वरूपात आहे, इकडे गेल्यानंतर तो अधिक होणार आहे. म्हणजे इथे काय मिळेल? y बरोबर हे -4 जशीच्या तशी इथे वाटलंच तर तुम्ही ब्रॅकेट घेऊ शकता. ते घेतलं असतं तरी चाललं असतं, राहू द्या. हे -8 तिकडे गेल्यानंतर +8 होईल. +8 बरोबर आहे. जर समजा तुम्ही म्हटलं की नाही हे अगोदर लिहायचं तरी चालेल, काही फरक पडणार नाही. म्हणजे ती स्टेप अशी येईल, y बरोबर हे 8 धन स्वरूपात आहे. बऱ्याच वेळेस आपण काय करत असतो, ज्यावेळेस काही ऋण संख्या असतील तर धनसंख्या अगोदर लिहितो, असं पण होत असतं. तर हे 8 जर तुम्हाला अगोदर लिहायचे असेल तर ही स्टेप अशी बनू शकते, -8 इकडे गेल्यानंतर +8 म्हणजे इथे +8 होतील आणि हे -4 इथे. या पद्धतीने दोन्हींचा आन्सर सारखंच येणार आहे. म्हणून y बरोबर 8 मधून 4 गेले 4, तर y ची किंमत किती मिळते? 4. आणि या ठिकाणी जरी बघितलं तुम्ही सेम तसंच होणार आहे. -4 + 8 दोघांची चिन्ह विरुद्ध आहे, म्हणजे वजाबाकी करावं लागणार आहे. तर 8 मधून -4 गेले
8 मधून 4 गेले ते किती राहणार आहे? 4च राहणार. म्हणजे सारखंच पडतंय, दोघांचं जे उत्तर आहे ते सारखंच, इथं काही फरक पडत नाही. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ज्या पण व्हेरिएबलची म्हणजे चलाची किंमत काढायची, त्या चलाला कुठल्या तरी एका साईडला एकटंच ठेवायचं, बाकीच्या सर्व संख्या या दुसऱ्या साईडला जायला पाहिजे. त्याच वेळेस त्या चलाची किंमत आपल्याला इथे मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही समीकरणं आपल्याला सोडवायची. तर हे आज तर फक्त आपण 4च उदाहरणं पाहिलेली, बरीचशी उदाहरणे पाहिजे आपल्याला, सर्व कन्सेप्ट तुमचे क्लिअर व्हायला पाहिजेत. ठीक आहे. तर तुम्हाला जेवढे एक्झाम्पल मिळतील ते सॉल्व्ह करा. ठीक आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये थोडी थोडी आपण आता डिफिकल्टी वाढवत जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व समीकरण सोडवता येतील. ठीक आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये थोडी डिफिकल्टी वाढवू आणि यापुढील समीकरणे आपण सोडवणार आहोत.